मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे वातावरण चालू होतं. मनोज जरांगे पाटील तिकडे जालना जिल्ह्यामध्ये उपोषणाला बसले होते. त्यानिमित्ताने साखळी उपोषण, आंदोलनं, निदर्शनं आणि जाळपोळीला सुरुवात झाली होती. ते सरकारच्या शिष्टमंडळांनी कसंबसं करून समजावणी करून ते उपोषण थांबवलं. पुढची काहीतरी डेडलाईन दिली. परंतु हे जणू काही महाराष्ट्रातल्या प्रामुख्यानं छगन भुजबळांना सहन होत आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने निर्माण व्हावा अशा पद्धतीची वक्तव्ये त्यांनी द्यायला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला मुळात छगन भुजबळ आणि प्रामुख्यानं सगळ्या प्रमुख ओबीसी नेत्यांचा हा विरोधच आहे. परंतु आजूबाजूचा मराठा समाज खवळू नये, तो आपल्या अंगावर येऊ नये याची काळजी घेऊन छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांनी आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही वगैरे स्टेटमेंट दिलेत. परंतु खरं स्वरूप त्याच्यानंतर हळूहळू बाहेर यायला सुरुवात झाली. काल छगन भुजबळ जालना जिल्ह्यात गेले आणि तिथे पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीची मुक्ताफळं त्यांनी उधळली, या मुक्ताफळावरून असं लक्षात येते की त्यांना समाजात तेढ निर्माण करायची आहे. मनोज जरांगे पाटलांच्या विनंतीनंतर माजी न्यायमूर्ती त्या ठिकाणी जातात आणि ठीक आहे की राज्यभरातल्या कोट्यावधी लोकांनी ज्याला नेता मानला आहे, ज्याला डोक्यावर घेतलेलं आहे, ज्याच्या एका शब्दाखातीर माणसं मरायला तयार होतात, अशा माणसाला तडजोडीसाठी त्याच्याशी चर्चा करताना जर एखाद्या सिनियर माणसांनीसुद्धा सर म्हटलं चुकून तर काय चुकलं, तोच मुद्दा घेऊन छगन भुजबळ पत्रकार परिषदेमध्ये बोलत आहेत. मनोज जरांगे पाटलांना मंत्र्यांचं शिष्टमंडळ किंवा न्यायमूर्ती तिथे जातात, त्याला सर म्हणतात आणि ते काय मराठा आरक्षण देणार. कारण म्हणजे या आदरपूर्व वागण्याचा आणि मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण देण्याचा कवडीचाही संबंध नाही हे छगन भुजबळांसारख्या माणसाला स्पष्टपणे कळते. परंतु केवळ तेढ निर्माण करणं, काहीतरी चुकीची वक्तव्य देणं आणि मराठा ओबीसींमध्ये कसं शत्रुत्वाचं कटुतेचं वातावरण निर्माण होईल याचा प्रयत्न छगन भुजबळांकडून होतो आहे हे स्पष्टपणे दिसते आहे. शिंदे समितीनं अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन आता कुणबी असल्याच्या जुन्या नोंदी शोधायला सुरुवात केली. मराठवाड्यामध्ये सुरुवातीला 11,000-11,500 सापडल्या, त्याच्यानंतरही सापडायला सुरुवात झाली. आणि जेव्हा छगन भुजबळांच्या हे लक्षात आलं की राज्यभरात लाखो नोंदी ह्या कुणबी असल्याच्या सापडायला लागल्या आणि आधी त्यांनी घोषणा करून शब्द देऊन त्यांची पंचायत झाली होती की जिथे कुणबी नोंदी सापडतील, निजाम काळाच्या असतील किंवा आणखी जुन्या असतील, त्यांना द्यायला माझी काही हरकत नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला त्यांचा पूर्वी विरोध होता, आजही विरोध आणि पुढे राहणाराची त्यांची भूमिका आहे. परंतु या कुणबी असल्याच्या नोंदी जसजशा वाढायला लागल्या आहेत तेव्हा त्यांना त्या आधीच्या स्टेटमेंटवर सुद्धा छगन भुजबळ कायम राहिले नाहीत. एकदम पायाखालची वाळूच सरकली त्यांची की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने सरकारने जर खरोखर प्रामाणिकपणे काम करायला सुरुवात केली आणि लाखो नोंदी जर कुणबी सापडायला लागल्या तर उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या सबंध एरियामधले लाखो मराठा यांना कुणबी सर्टिफिकेट प्राप्त होईल अशा पद्धतीची भीती यांना वाटली. आणि उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जर सरसकट मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं तर आजच कोट्यावधी लोकांचा हा कालचा आलेला एक फाटका माणूस नेता आहे, तर उद्या सगळ्या कुणबी समाजाचा ओबीसीचा नेतासुद्धा होऊ शकतं याची भीतीसुद्धा छगन भुजबळांना वाटणं स्वाभाविक आहे. म्हणून जे काही सध्या त्यांची स्टेटमेंट सुरू आहेत ही निश्चित महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करणार आहेत. एका बाजूला ते महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी असतात आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्याच विरोधात बोलतात. सिनियर आहेत, अनेक वर्ष मंत्रीपद भोगलेलं आहे, सतत सत्तेत आहे. खरं म्हणजे त्यांचे जे नेते आहेत अजित पवार, अजितदादांनी छगन भुजबळांना आवरायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळांच्या या वक्तव्याचे उलटसुलट प्रतिसाद उमटून उद्या काही महाराष्ट्र आणखी अशांत होण्याचा जर प्रयत्न झाला तर याला जबाबदार निश्चितच छगन भुजबळ असतील. छगन भुजबळांकडून खरं म्हणजे अपेक्षा नव्हती. महात्मा फुल्यांचं जे नाव घेतात, समता हा शब्द वारंवार ते वापरतात, फुलेशाह आंबेडकरांचा विचार लोकांमध्ये मांडून दाखवतात, परंतु स्वतः मात्र त्या पद्धतीचे ते वागतात असं दिसत नाही. एखाद्या समाजाची इतकी अशा तीव्रतेनं असूया करून, त्यांचा द्वेष करून, त्यांचा राग करून हे जे राजकारण करतायत आणि स्वतःचा जम त्यात बसू पाहतायत, हा प्रयत्न बरा नव्हे.
छगन भुजबळांनी अन्य काही मार्गांनी काही गोष्टी कराव्यात आणि OBCमधलं स्वतःचं निसटणारं नेतृत्व आणखी खोटा हलवून मजबूत करावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु उगाच या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने अनेक पोरं जीवावर उदार होत आहेत, मरत आहेत, घरचे लोक बर्बाद होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याच्या ऐवजी त्या जखमेला चिघळवण्याचं काम जर छगन भुजबळ करत असतील तर ते अयोग्य आहे. मराठा समाजाच्या लोकांनी आतापर्यंत संयम ठेवला, ते पुढेही ठेवतील. परंतु OBCच्याही काही समजदार नेतृत्वानी छगन भुजबळांना काही 4 गोष्टी कानगोष्टी समजून सांगण्याची गरज आहे. परंतु एवढं मात्र निश्चित की छगन भुजबळांच्या वक्तव्यानं, छगन भुजबळांच्या अलीकडच्या कृतीनं समाजामध्ये निश्चित तेढ निर्माण होईल आणि ते सरकारमध्ये काम करतात आणि सरकारच्या विरोधात बोलतात. सर्वसामान्य मराठा, सर्वसामान्य OBCंनासुद्धा हे सगळं आता हळूहळू कळायला लागलेलं आहे की हा बनाव आहे, तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो. सरकारमधल्या बाकीच्या लोकांनी, भाजप असतील, शिवसेना असेल किंवा आता अर्ध्या राष्ट्रवादीनी सरकारच्या बाजूने, मराठ्यांच्या बाजूने बोलायचं आणि काही लोक जाणीवपूर्वक सोडून द्यायचे. अशा पद्धतीचं राजकारण आता प्रत्येक सामान्य मराठ्याला आणि OBCंनासुद्धा कळलं आहे. त्याच्यामुळे तुमचा काही वेगळा निवडणुकीच्या निमित्ताने हेतू असेल तर तो हेतू निश्चित तो हेतू साध्य होणार नाही, हे लक्षात घ्या. मित्रो, आतापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर